नमस्कार मित्रांनो, तर आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बिना नावाचा फोल्डर म्हणजे ज्या फोल्डरला कुठलंही नाव नसेल असा फोल्डर कशा पद्धतीने तयार करायचा ते पाहणार आहोत। तर सिंपली आपण न्यू फोल्डर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता, इथं न्यू फोल्डर म्हणून एक नाव आपल्याला दिसत आहे। तर सिंपली या ठिकाणी आपल्याला बॅकस्पेस द्यायचा आहे। बॅकस्पेस दिल्याच्या नंतर अल्ट आणि 255 असं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर एंटर करायचं आहे। पाहू शकता आपण या ठिकाणी बिना नावाचा एक फोल्डर क्रिएट झालेला आहे। धन्यवाद।